गीताई माऊली माझी तिचा मी बाळणेनता पडता रडता घेई उचलून कडेवरी। अध्याय पहिला। धृतराष्ट्र म्हणाला त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया। संजय म्हणाला पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे मग गेला गुरुपाशी त्यास हे वाक्य बोलिला। गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुना सम महारथी तो द्रुपद विराट नृप सात्यकी धृष्टकेतु तसा शूर काशतो चेकिता नहीं पुरुजित कुंती भोजीय आणि शैव्य नरोत्तम उत्तमो जाहितो वीर युधामन्यो हि विक्रमी सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी। आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण। स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्णतो अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्णही अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे। राहुनी आपल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले चहूकडून भीष्मास रक्षाल सगळे जण हर्षवीत चितो त्यास सिंहनाद करुनिया प्रतापी वृद्ध भीष्मानी मोठ्याने शंख फुंकिला तत्क्षणी शंखभैर्यादी रणवाद्ये विचित्रची एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर। इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आकुले पांचजन्य ऋषिकेशे देवदत्त धनंजये पौंड्रतो फुंकिला भीमे महाशंख महाबळे। तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे नकुळे सहदेवेहि सुघोष मणिपुष्पक मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महारथी विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र दे सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेग वेगळे त्या घोषे कौरवांची तो हृदयेची विदारिली भरून भूमी आकाश गाजला तो भयंकर मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज हाती धनुष्य घेऊनी बोले कृष्णास वाक्य हे अर्जुन म्हणाला दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी
म्हणजे कोण पाहिना राखिती युद्ध कामना आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज झुंजते वीर ते सारे घेतो पाहुनी थमी युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय अर्जुन म्हणाला अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकून शीघ्रची दोन्ही सैन्यामध्ये केला उभा उत्तम तो रथ मग लक्षुनिया नीट भीष्म द्रोण नृपासतो म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्वतो तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित आजे काके तसे मामे सासरे सोय रे सखे गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे असे पाहुनी तो सारे सज्ज बांधव आपुले अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला अर्जुन म्हणाला कृष्णा सजन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी गात्रेची गळती माझी होतसे तोंड कोरडे शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती गांडीव नटिके हाती सगळी जळते त्वचा न शकेशी उभा राहू मन हे भ्रमले जसे कृष्णा मी पाहतो सारी विपरीतची लक्षणे कल्याण न दिसे युद्धी स्वजनास बधुनिया नको जय नको राज्य नको तमजती सुखे राज्ये भोगे मिळे काय किंवा काय जगुनिहि ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हिती सजले तेची युद्धास धना प्राणास सोडुनी आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरु न मारू इच्छितो ह्यास मारितील जरी मज विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाडतो किती ह्या कौरवास मारूनी कायसे आमुचे प्रिय अत्याचारी जरी झाले ह्यास मारूनी पापची म्हणून घात बंधूंचा आम्हा योग्य नवेचितो आम्ही स्वजन मारूनी सुखी व्हावे कसे बरे लोभाने नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती मित्रद्रोही कसे पाप काय दोष कुलक्षयी परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये कुलक्षयी महादोष कृष्णा उघड पाहता कुलक्षयी लया जाती कुलधर्म सनातना धर्मनाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग अधर्म माजतो तेव्हा भ्रष्ट होती कुलस्त्रिया स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण संकर संकरे नरका जाय कुलघ्ना सहते कुळ पितरांच्या अधपात होतसे श्राद्ध लोपुने ह्या दोषानी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण संकर जातीचे बुडती धर्म कुळाचे ही सनातन ज्यांनी बुडविले धर्म
कुळाचे त्यास निश्चित, नरकी राहणे लागे, आलो ऐकत हे असे. अरे रे केवढे पाप आम्ही आरंभिले असे, लोभे राज्य सुखासाठी, मारावे स्वजनासरे. त्याहून शस्त्र सोडून उगाराहीन ते बरे, मारोत मग हे युद्धी, शस्त्रांनी मज कौरव. संजय म्हणाला असे रणात बोलून, शोकावेगात अर्जुना, धनुष्य बाण टाकून, रथी वैसून राहिला. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. संजय म्हणाला असा तो करुणाग्रस्त, घाबरा अश्रू गाळीत, करीत असता खेद, त्यास हे कृष्ण बोलिला. श्री भगवान म्हणाले कोठून भलत्या वेळी, सुचले पाप हे तुझ, असे रुचे न थोरास, ह्याने दुष्कीर्ती दुर्गती. निर्वीर्य तू नको हो, न शोभे हे मुळी तुझ, भिकार दुबळी वृत्ती, सोडून उठ तू कसा. अर्जुन म्हणाला कसा रणांगणी झुंजू, भीष्म द्रोणा विरुद्ध मी, ह्यास बाण कसे मारू, आम्हा हे पूजनीय की. न मारिता थोर गुरु सयेथे, भिक्षा हि मागून भले जगावे. हितेच्छु हे ह्यास बधूनि भोग, भोगू कसे भंगुर रक्त मिश्र. ह्यांचाची भावा जयामुचा की, कशात कल्याण असे न जाणो. मारून जाते जगणे न इच्छू, झुंजावया ते चिवे समोर. दैन्याने ती मारिली वृत्ती माझी, धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे. कैसे माझे श्रेय होईल सांगा, पाया पाशी पातलो शिष्य भावे. मिळेल निष्कंटक राज्य येथे, लाभेल इंद्रासन देवलोकी. शमेल त्याने न तथापि शोक, जो इंद्रियाते सुखवीत माझ्या. संजय म्हणाला असे अर्जुन तो वीर, ऋषिकेशास बोलुनी. शेवटी मी न झुंजेची, ह्या शब्दे स्तब्ध राहिला. मग त्यास ऋषिकेश जणू हसत बोलिला, करीत असता शोक, दोन्ही सैन्यात तो तसा. श्री भगवान म्हणाले करीसी भलता शोक, बरी ज्ञान ही सांगसी. मेल्या जित्या विषयी शोक, ज्ञानवंत न जाणती. मी तू आणि कहे राजे, न मागे नव्हतो कधी. तसेच सगळे आम्ही, न पुढेही नसू कधी. ह्या देही बाल्यतारुण्य, जरावा लाभते जशी. तसा लाभे नवा देह, न डगे धीर तो तिथे. शीतोष्ण विषय स्पर्श, सुख दुःखात घालिती. करी सहन तू सारे, येती जाती अनित्य ते. ह्यांची मात्रा न चालेची, ज्या धीर पुरुषावरी. समदेखे सुखे दुःखे, मोक्ष लाभास योग्य तो. नसे मिथ्यास अस्तित्व,
नसे सत्यास नाशही निवाडा देखिला संती या दोहींचा अशा परी ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत नित्य निस्सीम तो आत्मा अर्जुना झुंजयास्तव जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे दोघे न जाणती काही न मारी न मरेची हा न जन्म पावे न कदापि मृत्यू होऊनि मागे न पुढे न होया आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परी मरेना निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी बा मारवी कुणा सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशीच टाकून जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी शस्त्रे न चिरती ह्यास अग्नी न जाळीतो पाणी न विजवी ह्यास वारा न वाळवी चिरवे जाळवे नाहा भिजवे वाळवे हिना स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन न देखूये न चिंतूये बोलिला निर्विकार हा जाणून ह्या परी आत्मा शोकयोग्य नसे तुझा अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतिक्षणी तरी तुझ कुठे येथे नसे शोकास कारण जन्मता निश्चये मृत्यू मरता जन्म निश्चये म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको भूतांचे मूळ व्यक्ती मध्य तो व्यक्त भासतो पुन्हा शेवट व्यक्ती त्यामध्ये शोक कायसा आश्चर्य जो साच चिहास देखे आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी आश्चर्य जो वर्णन ते ऐके ऐके तरी शून्यची जाणण्याचे बसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगणे तुझ धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियासन सेवले प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे क्षत्रियास महाभागे लाभते युद्ध हे असे हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू सधर्मासह कीर्तीस दूर सारुनिया स्वये अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी भिवून टाळिले युद्ध मानितील महारथी असूनी मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महितळ म्हणून अर्जुना उठ
युद्धा सदृढ निश्चये हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुझ सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडीशील जिने सारी कर्माची बंधने जगे न बुडे येथारंभ न घडे विपरीत ही जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते निश्चया विना बुद्धीचे हाटे ते संपत्तीची ना अविवेकी वृथा वाणी बोलती फुलभूनिया वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे जन्मोनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर तिने गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो विज्ञानी ब्रह्मवेत्यास सर्व वेदात अर्थ तो कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी नको कर्म फळी हेतू अकर्मी वासना नको फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊनी योगयुक्त करी कर्मे योग सार समत्वची समत्व बुद्धी ही थोर कर्मती होनी हीनची बुद्धीचा आसरा घेतू मागती फळ दीन दे येथे समत्व बुद्धीने तळे सुकृत दुष्कृत समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडूनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत लंघून बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभूनी निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा श्री भगवान म्हणाले कामनांतरातील सर्व सोडून जो स्वये आज्ञातचे असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करीत असता यत्न
ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगीची घे त्या सरोधून युक्तीने रहावे मत्परायण इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची रागद्वेष परिजाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडोनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तासनसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणून न मिळे शांती शांती विण कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्या मागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये ज्याने विषयातून सर्वथा ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती न भंग पावे भरता हि नित्य समुद्र घेतो जिरवून पाणी जाती तसे जात जिरून भोग तो पावला शांती न भोग लुब्ध सोडून कामना सर्व फिरे होऊन निस्पृह अहंता ममता केली झाला तो शांती रूपची अर्जुना स्थिती भ्रामी पावता न चळे पुन्हा टिकून अंतकाळी ब्रह्मनिर्वाण मेळवी अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा अर्जुन म्हणाला बुद्धी कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा मिश्र बोलून बुद्धीस जणू मोहात टाकीसी जाने मी श्रेय पावेन सांगते एक निश्चित श्री भगवान म्हणाले दुहेरी हा जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया न कर्मारंभ टाळूनी लाभे नैष्कर्म ते कधी संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मेळवी कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करिता तशी इंद्रिये करीती कर्म मूढ त्यास चिरोधुनी राहतो भोग चिंतूनी तो मिथ्याचार बोलिला जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी कर्मयोगात निसंग तो विशेषची मानिला नेमिले तू करी कर्म करणे हेची थोरकी तुझी शरीर यात्रा ही
कर्मा विण घडेचिना यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतो पूर्वी प्रजे सवे ब्रह्मा यज्ञ निर्मोनी बोलिला बाबा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनुची रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्वये यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछिता त्यांचे त्यासन देता जो खायतो एक चोरचे यज्ञात उरले खाती संतते दोष जाडिती रांधिते आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिते अन्नापासून ही भूते पर्जन्यातून अन्नते यज्ञे पर्जन्यतो होय यज्ञ कर्मामुळे घडे प्रकृतीपासून कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा पेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी परी आज्ञात जो खेळे आत्मा भोगोनी तृप्त जो आत्म्यामध्येची संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले केल्याने वान केल्याने त्या स्वभावार्थ सारखा कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला म्हणून नित्य निसंग करी कर्तव्य कर्म तू निसंग करिता कर्म कैवल्य पद पावतो कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकादिक करी तू कर्मलक्षूनि लोकसंग्रह धर्म हि जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते करावे मिळवावेसे नसे काही जरी मज तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चिकी मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी सर्वता लोक घेतील माझे वर्तन ते मग सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे होईल शंकर द्वारा मीची घातास कारण गुंतुनी करीते अज्ञा ज्ञात्याने मोकळेपणे करावे कर्म तैसेची इच्छुनी लोकसंग्रह नेण त्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनिती कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणामुळे अहंकार बळे मूढ करता मी हेची घेतसे गुण हे आणि ही कर्मे ह्याहुनी वेगळाची मी जाणे तत्वज्ञ गुंतेना गुणात गुण वागता गुंतले गुणकर्मीचे भुलले प्रकृती गुणे त्या अल्प जाणणारास सर्वज्ञे चाळवू नये मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी हलाशा ममता सर्व सोडुनी झुंजतु सुखे माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिते
श्रद्धेने नेणते तेहि तोडिती कर्मबंधने परिमत्सर बुद्धीने जेहे शासन मोडिती ज्ञान शून्य चिते मूढ पावले नाश जाणतो ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया स्वभाववश हि भूते बलात्कार निरर्थक इंद्रिय सेविता अर्थ राग द्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरचे कुणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर अर्जुन म्हणाला मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे आपुली नसता इच्छा वेठी सधरिला जसा श्री भगवान म्हणाले काम हा आणि हा क्रोध घडीला जोर जो गुणे मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे धुराने झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा वारेने वेशिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे कामरूप महा अग्नी नवे तृप्त कधीची जो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले घेऊन आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धी तो मोह पाळी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी म्हणून पहिला थारा इंद्रिये तिची जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोरते बुद्धी थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभू असा तो प्रभू जाणूनी आवरी आप आपणा संहारी कामहा वैरी तू गाठूनी परोपरी अध्याय 3 समाप्त अध्याय 4 श्री भगवान म्हणाले योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो मनुस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी अशा परंपरेतूनी हा राजर्षीस लाभला पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन जीवींचे गुज हे थोर तू ही भक्त सखा तसा अर्जुन म्हणाला या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन तू बोलिला सारंभी हे मी जाणो कसे बरे श्री भगवान म्हणाले माझे अनेक ह्या पूर्वी झाले जन्म तसे तुझे जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी असूनी अजन्मामी निर्विकार जगत प्रभू माझी प्रकृती वेडूनी मायेने जन्मतो जणू गळूनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे राखावया जगी संता दुष्टा दूर करावया स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे देह गेल्या पुन्हा जन्म
न पावे भेटुनी मजा नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले भजती मज जे जैसे भजे तैसाची त्यासमी माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनी जे कर्म सिद्धिवांछुनी यजती येथ दैवते मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते निर्मिले वर्णमीचारी गुणकर्मे विभागुनी करुणी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मे कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातहि मोकळा केली कर्मे मुमुक्षुनी पूर्वी हे तत्व जाणुनी तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊन तो धडा नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे तुझ ते सांगतो कर्म जाणून सुटशील जे सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्व खोल हे कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे तो बुद्धिमंत लोकात तो योगी कृतकृत्य तो उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडुनी ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित नित्य तृप्त निराधार न राखे फलवासना गेला गढून कर्मात तरी काही करीचिना संयमी सोडुनी सर्व इच्छे सह परिग्रह शरीरेची करी कर्म दोष त्यास न लागतो मिळे तेची करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करुणी न बांधिला ज्ञानात वैसली वृत्ती संग सोडून मोकळा यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरुनी दे ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्मलक्षणे ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिते ब्रह्माग्नी ततसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिते श्रोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिते कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिते प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमोनि टाकिते चिंतनाने समाधीस अंतरी चेतवुनिया द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वावशा परी संयमी यजती यज्ञ व्रते प्रखर राखुने होमिती एकमेकात कोणी प्राण पानते रोधोनि गती दोहोंची प्राणायामास साधिते प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुने यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळिते यज्ञ शेषामृते धाले पावले ब्रह्म शाश्वत न यज्ञाविणः लोक कोठूनि परलोकतो विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे
कर्माने घडिले जाण जाणून सुटशील तू द्रव्य यज्ञादिका होरी ज्ञान यज्ञची थोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता सेवा करून ते जाण नम्र भावे पुसोनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझा ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी जरी पाप्यामध्ये पापी अशशील शिरोमणी तरी हा ज्ञान नौकेने पापते तरशील तू संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळून टाकितो तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले जो सावधान ज्ञात कर्मे त्यासन बांधिते म्हणून अंतरातील अज्ञान कृत संशय तोडून ज्ञान खड्गाने उठतो योग साधुने अध्याय 4 समाप्त अध्याय 5 अर्जुन म्हणाला कृष्णा संन्यास कर्मांचा तसा योग ही सांगसी दोहो तजे बरे एक सांगते मज निश्चित श्री भगवान म्हणाले योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे विशेषची परियोग संन्यासाहुनी मानिला तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे म्हणती सांख्य योगाते भिन्न मूढ न जाणते बाणो एक हिती निष्ठा दोहींचे फळ देतसे सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास ही लाभते एक रूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो योगा वाचून संन्यास कधी साधेची ना सुखे संयमी योग जोडून ब्रह्म शीघ्रची गाठतो अंतरी धुतला योगी जिंकून मन इंद्रिये झाला जीवची भूतांचा करूनही अलिप्त तो न काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे स्वशे बोले सोडी धरी किंवा पापणे हालवी जरी इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हेची पाहतो ब्रह्मी ठेवून या कर्मे संग सोडून जो करी पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे देहा मनाने बुद्धीने इंद्रियानी केवळ आत्मशुद्धर्तने संग योगी कर्म अनुष्ठिरी युक्त तो फळ सोडून शांती निश्चळ पावतो अयुक्त स्वैरवृत्तीने
फळी आसक्त बांधिला मनाने सगळी कर्मे सोडूनी संयमी सुखे नवद्वारपुरी राहे करी ना करविहीना न करते पण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु न कर्मी फल संयोग स्वभावे सर्व होतसे न घे पाप ही कोणाचे नवा पुण्य हितो विभू अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित गेले अज्ञानते ज्यांचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुनिया विद्या विनय संपन्न द्विजगायत सागज श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती इथेची जिंकिला जन्म समत्वी मनरोनी निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथेची ते स्थिर प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला विठला विषयी जाणे अंतरी सुख कायते ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय विषयातील जे भोग ते दुःखासची कारण येती जसे तसे जाती विवेकी नरमे तिथे प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके काम क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ब्रह्म होऊन तो योगी ब्रह्म निर्वाण मेळवी फिटले दोष शंकाही मुठीत धरिले मना पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी विश्वहितीरथ काम क्रोधास जिंकूनी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्म निर्वाण आत्मज्ञानी चहूकडे विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगमी स्थिर करुणी नासिका स्थानी प्राणापानहि सारखे आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धी जो सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटला चितो भोक्ता यज्ञ तपांसामी सोयरा विश्वचालक जाणून ह्या परिमाते शांती सबरीला चितो अध्याय 5 समाप्त। अध्याय 6 श्री भगवान म्हणाले फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा सोडिल्या विण संकल्प कोणी योगी न होतसे योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले योगी आरुढतो होता श्रम साधन बोलिले कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला उद्धरावा स्वये आत्मा खचुरे नये कधी आत्माची आपुला बंधू आत्माची रिपु आपुला जिंकून घेतला आत्मा बंधू तो होया आपुला सोडिला तो जरी स्वैर
शत्रुत्व करीतो स्वये. जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची एकले. मानापमानी शीतोष्णी सुख दुःखी समावरे. तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकुनी इंद्रिये. तो योगी समजो देखे सोने पाषाण मृत्तिका. शत्रुमित्र उदासीन मध्यस्थ परका सखा. असो साधु असो पापी समपाहे विशेषतो. साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडूनी. आज्ञास नित्य जोडावे एकांती एकलेपणे. पवित्र स्थान पाहूनी घालावे स्थिर आसन. गर्भ चर्मवरी वस्त्र न घ्यावे उंच निचरे. चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी. आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे. शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ. दृष्टी ठेवून नासाग्री न पहावे कुणीकडे. शांत निर्भय चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर. मनरोधून युक्तीने रहावे मत्परायण. असे आत्म्यास जोडून योगी आवरिला मने. मोक्षास विडली शांती माझ्या ठाईची मिळवी. न योग फार खाऊनी किंवा खाण्याची सोडूनी. न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी. निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही मोजून करीतो त्यास योग हा दुःख नाशना. संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी रंगला. निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला. निर्वाती ठेविला दीप देव तो एक सारखा. तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला. जेथ भेटून आज्ञाते अंतरी तोषला स्वये. भोगून इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख. न ढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो. न चळे जेथ राहुनी दुःख भारेही दाटला. प्रयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची. जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडूनी. इंद्रिये ही मनानेची ओढून विषयातुनी. धरून धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू. आज्ञात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये. फुटेल जेथ जेथूनी मन चंचळ अस्थिर. तेथ तेथूनी बांधूनी लावावे आत्मचिंतनी. विकारास तेजाचे शमले मन निर्मळ. झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम. आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी. सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद पारतो. भूतात भरला आत्मा भूते आज्ञात राहिले. योगाने जोडिला देखे
हेची सर्वत्र दर्शन मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय स्थिर होऊन एकत्वी सर्वभूती भजे मज राहो कसाही तो योगी माझ्या मध्ये चिराहतो जो आत्मोपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला. अर्जुन म्हणाला तू बोलिलास जो आता साम्ययोग जनार्दना न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळीतसे बळे धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर. श्री भगवान म्हणाले अवश्य मन दुस्साध्य म्हणतो सतसे चिते परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह होतसे. संयमाविना योग न साधे मानितोची मी परी संयमवंतास उपाये साध्य होतसे. अर्जुन म्हणाला श्रद्धा हे नव्हे यत्न योगातून चढून जो मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो काय तो भय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलुनिया नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी. माझा संशय हा कृष्णा तुझी फेडी मुळातुनी फेडील साधुजा कोणी न दिसेची तुझ्या विना. श्री भगवान म्हणाले न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी शुभकारी कुणी बापा दुर्गती सन जातसे. पुण्यलोकात राहुनी तो योग भ्रष्ट संतत शुची साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे. अथवा प्राज्ञयोग्यांच्या कुळीची मग जन्मतो अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ. तिथे तो पूर्वजन्मींचा बुद्धी संस्कार जोडून मोक्षार्थ करीतो यत्न पूर्वी होनी पुढे पुन्हा. पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदास लंघुनी. योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो. ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वाहुनी आगळा मानिला तो असे योगी योगी होई म्हणून तू. सर्व योग्यामध्ये योगी जीव माझ्यात ठेवूनी श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7. श्री भगवान म्हणाले प्रीतीने आसरा माझा घेऊनी योग साधित जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित. विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझ सांगतो जे जाणून पुढे येते जाणावेसे न राहते. लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी झटणाऱ्यात एखादा तत्वता जाणतो मज. पृथ्वी आपतसे तेज वायु आकाश पाचवे मन बुद्धी अहंकार
अशी प्रकृती अष्टधा ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा जीवरूपे जिने सारे जग हे धरिले असे ह्या दोही पासुनी भूते सगळी जाण निर्मिली साऱ्या जगा सतद्वारा मूळ मी आणि शेवट दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी पाण्यात रस मी झालो चंद्र सूरी प्रकाश मी ओम वेदी शब्दाकाशी पुरुषी पुरुषार्थ मी पुण्यगंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता प्राणी मात्रात आयुष्य तपोरुद्धात मी तप सर्वभूतात जे बीज ते मी जाण सनातन बुद्धिमंतात मी बुद्धी तेजस्व्यात हि तेज मी वैराग्ययुक्त निष्काम बळवंतात मी बळ राहे धरुनि धर्मास ती मी भूतात वासना माझ्यातून तिन्ही झाले सात्विकाधिक भावते परित्यातन मी राहे तेची माझ्यात राहते ह्या गुणात्मक भावाने विश्वमोहून टाकिले ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा कासे सलागले माझ्या तेची जाती तरुणिया हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती मायेने भ्रांत होऊनी आसुरी भाव जोडिती भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ज्ञानी तसेच जिज्ञासु हितार्थी आणि विह्वल ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो अत्यंत गोड मी त्यास तो हि गोड तसा मज उदार हे जरी सारे ज्ञानी तो मीच की स्वये जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती विश्व देखे वासुदेव संततो बहुदुर्लभ भ्रमले कामनाग्रस्त धुंदिते अन्य देवते स्वभाववश होऊनी तो नियम पाळिते श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिते जसे त्यांची ती तशी श्रद्धा स्थिर मी करीतो स्वये त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिते मग मागितले भोग पावती मीची निर्मिले अल्पबुद्धीमुळे त्यास मिळे फळ अशाश्वत देवांचे भक्त देवास माझे ते मज पावते व्यक्त मी हे चिते घेती बुद्धिहीन न जाणुने अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत वेढिलो योग मायेने अंधारची जगासमे अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे झाली जी जी होतील भूते आहेत आजजी सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणते रागद्वेषामुळे चित्ती जडला द्वंद्व मोहजो संसारी सगळी भूते त्याने मोहून टाकिली
ज्यांनी झिजविले पाप पुण्यकर्मे करुनिया ते द्वंद्व मोह तोडूनी भजती मज निश्चये झटती आश्रये माझ्या जरा मृत्यू गिळावया ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हे अधिभूतादिदैवात अधिअज्ञात जे मज देखती ते प्रयाणे जाणती मज सावध। अध्याय 7वा समाप्त। अध्याय 8वा। अर्जुन म्हणाला, ब्रह्म ते बोलिले काय, काय अध्यात्म कर्म ते अधिभूत कसे सांग, अधिदैव हि ते तसे अधियज्ञ कसा कोण, ह्या देही बोलिला असे प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुझ जाणते। श्री भगवान म्हणाले, ब्रह्म अक्षर ते थोर अध्यात्म निज भाव जो भूत सृष्टी घडे सारी तो जो व्यापार कर्म ते अधिभूत विनाशी जे जीवत्व अधिदैवत अधियज्ञ असे मीसी ह्या देही यज्ञपूत जो अंतकाळी हि माझेची चित्ती स्मरण राखुनी देह सोडून गेला तो मिळे मजन संशय जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो मिळे त्या त्याची भावास सदा त्यात चिरंगला म्हणून सगळा काळ मज आठव झुंजतू मन बुद्धी समर्पूर्णी मज निशंक पावसी अभ्यासी चित्त जोडूनी योगी अन्य न लक्षुनी पुरुषाश महादिव्य पावे संतत चिंतुनी सर्वज्ञ कर्ता गुरुजो पुराण सूक्ष्माहुनी सूक्ष्म चिंत्य रूप गिळूनी अंधार उजेडला जो तो चिंतुनिया प्रभु सूर्यवर्ण प्रयाण काळी स्थिर चित्त राखे प्रेमे तसा योग बळे कसूनी भ्रूसंगमी प्राण जडून ठेवी तेव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य जे घो किती अक्षर वेद वेत्ते विरक्त यत्ने मिळती जयास जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती ते सांगतो मी तुझ तत्वसार लावूनी सगळी द्वारे कोंडूनी मनांतरी मस्तकी प्राण राखूनी चढला धारणेवरी मुखे ओम ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी ह्या परी देह ठेवूनी जाय थोर गती सतो अनन्य चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो पावले मोक्ष सिद्धीस महात्मे मज भेटुनी दुःखाचे घर तो जन्म न घेतीचे अशाश्वत ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग कुंटले होतसे ब्रह्मदेवाचा सहस्रयुग तो दिन ते वडीची तशी रात्र कालोपासक जाणते अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी रात्र होतालया जाती सगळी मग त्यातची तीची पुन्हा भूते त्यांचे काही न चालता दिनांती मरती सारी
उदयी जन्म पावती अव्यक्त दुसरे तत्व त्या अव्यक्ता पलीकडे नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन त्यास अक्षर हे नाम तीची शेवटची गती माझे परमते धाम जेथून परतेची नाम लाभे अनन्य भक्तीने पार्था पुरुष थोरतो ज्यात ही राहती भूते जाने विस्तारले जग कोण्या काळी कसा देह ठेवून येथ साधक संसारी पडतो किंवा पावतो सिद्धी ऐकते अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी जायतो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी जायतो परते येथ चंद्रलोकास पाहुनी उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे सुटका करीतो एक फेऱ्यात टाकितो असे हे मार्ग जाणोनी योगी मोहन पावतो म्हणून सर्वदा राहे योगाने जोडिलाची तो यज्ञात दानात तपात तैसे जे बोलिले अध्ययनात पुण्य ते लंघितो सर्वची जाणुनी हे योगी चढे आद्य पदास थोर अध्याय 8 समाप्त।